आज आपण बोलणार आहोत ऑक्युपेशनल थेरपी अँड बिहेवियर थेरपीमध्ये काय डिफरन्स असतो ते. ABA अँड ऑक्युपेशनल थेरपी ह्या ऑटिझम ADHD असलेल्या मुलांना त्यांचं आयुष्य इंडिपेंडेंटली जगण्यासाठी हेल्प करतात. पण दोन्ही थेरपींचे गोल्स आणि काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. ऑक्युपेशनल थेरपी काय काय करतं हे आपण बघूयात. काही सेन्सरी इश्यूज असेल, हायपर सेन्सिटिव्हिटी, हायपोसेन्सिटिव्हिटी, प्री अकॅडमिक स्किल, फाईन मोटर स्किल, क्रॉस मोटर स्किल्स, हँडरायटिंग इश्यू असतील, अजिबातच बघत नाहीये, आय कॉन्टॅक्ट करत नाहीये, रिस्पॉन्स टू नेम करत नाहीये, तर ऑक्युपेशनल थेरपी हेल्प करते. ऑक्युपेशनल थेरपिस्ट तुमचे व्हिज्युओ परसेप्च्युअल स्किल, कॉग्निटिव्ह स्किल्स इम्प्रूव्ह करतात. आता बिहेवियर थेरपिस्ट काय? बिहेवियर थेरपिस्ट जर मुलांमध्ये हट्टीपणा असेल, जिद्दीपणा असेल, काही निगेटिव्ह बिहेवियर असेल, पुलिंग, पुशिंग, स्नॅचिंग, बायटिंग, काही बिहेवियर्स जर तुम्हाला मुलांमध्ये दिसत असतील तर बिहेवियर थेरपिस्ट ते कमी करायला हेल्प करतात. बिहेवियर मॉडिफिकेशनने तुम्ही मुलांचे सोशल स्किल्स इम्प्रूव्ह करू शकता. आता आपण बघितलं ABA थेरपी काय करतं आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट काय करतात. ऑक्युपेशनल थेरपी ही अर्ली एज मध्ये लावली जाते, जसं की 2-2.5 वर्षांच्या मुलांना ऑक्युपेशनल थेरपी स्टार्ट. तर बिहेवियर थेरपी ही थोड्या मोठ्या मुलांमध्ये केली जाते. जर मूल मुद्दाम एखादं बिहेवियर दाखवत असेल तर त्याला बिहेवियर थेरपी स्टार्ट करतात. आता तुमच्या मुलाला कोणती थेरपी इम्पॉर्टंट आहे और कोणती थेरपी मी माझ्या मुलासाठी घेऊ हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर डॉक्टरांच्या सजेशन घेऊनच ह्याला कोणती थेरपी इम्पॉर्टंट आहे हे डिस्कस केल्यानंतरच तुम्ही योग्य ती थेरपी घ्या, तरच मुलांमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट होते.